नमस्कार मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये त्यांची आणि छत्रपती संभाजी महाराजांची चर्चा जोरात चालू आहे. याच्यावरती नॅशनल टी व्हीवरती डिबेट, मराठी न्यूजवरती डिबेट चालू आहेत. आणि त्यांच्यासोबत औरंगजेब, ज्यांना माहिती नाही, ज्यांना इतिहास माहिती नाही, ते सुद्धा आपल्या स्वार्थासाठी आणि खोट्या हिंदुत्वासाठी, की त्यांना असं वाटतं की आमच्या मागे संपूर्ण जनता आहे, या जनतेला आम्ही जसं बोललो तशी जनता वेडी होऊ शकते. पण हे विसरतात की इथली जनता, या महाराष्ट्रातली जनता खास करून सुज्ञ व हुशार आहे. तुम्ही तुमच्या बॉसला खुश करण्यासाठी किंवा स्वतःची पदं राखण्यासाठी मनात येईल ते बडबडता. काही जे अंधभक्त आहेत ते टाळ्या वाजवतात, शिट्ट्याही वाजवतात. पण तुम्हाला सांगू इच्छितो, इतिहास माहिती असणं किती गरजेचं असते. हा महाराष्ट्र छत्रपती शिवराय, महात्माजी फुले, संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकोबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. आणि इथे सदैव समानता व गुण्यागोविंदाने लोक हसत खेळत प्रत्येक समाजामध्ये लहानपणापासूनच वावरत आलेले आहेत. कोणत्या समाजाची ईद असेल तर ईदला ते आम्हाला बोलावतात. दिवाळी असेल तर आपण त्यांना बोलावतो. आणि हीच परंपरा आपल्या संस्कृतीची आहे, प्रेम भावनेची आहे. पण इथले काही आरक्षेचे पिल्लं किंवा आपल्या राजकीय फायद्यासाठी मनात येईल ते वेळ्यासारखे बडबडत असतात. आणि एक महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न हे नेहमी करतात. यांचा कोणता पक्ष नसतो किंवा यांची कोणती जात नसते. यांचा फक्त एक स्वार्थ असते आणि ते स्वतःसाठी असते. शिवरायांच्या फौजेमध्ये ज्यांना स्वराज्य म्हटल्या जाते, एक स्वराज्य असं की त्या स्वराज्याची 7 समुद्र पार चर्चा आहे. राजे खूप होऊन गेले. चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर कोणी खरे राजे झाले असतील आणि सर्वांच्या संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे आणि स्वतःच्या ताकदीनं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि शेतकऱ्यांचे खरे कैवारी. या बाणगुडांना काय माहिती की स्वराज्य किंवा एकता काय असते. स्वातंत्र्यासाठी सुद्धा इथले दिल्लीच्या गेटवर जाऊन बघा, इंडिया गेटला जास्तीत जास्त जे शहीद झालेले आहेत ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मुसलमान आहेत. त्यानंतर हिंदू, बौद्ध, शीख अनेक जातींचे आहेत. पण जास्त मुसलमानांची नाव कोरलेली आहेत. ती तर 15-16 शतकामध्ये नाही कोरली ना, ती 1947च्या स्वातंत्र्याच्या आसपासच कोरल्या गेली इंडिया गेटला, किंवा इंग्रजांनी कोरली. तुम्हाला समाजामध्ये तेढ निर्माण करायची, तुमच्या मागे काही अंधभक्त आहेत. पण हा महाराष्ट्र नेहमी शांततेचा प्रतीक होता. आज
सत्ता येते जाते, पण महाराष्ट्र कसा शांत आणि एकोप्याने इथे लोक नांदले पाहिजेत याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचं आहे. आणि हा महाराष्ट्र काही बुद्धिजीवी व काही विचारिक नेते असल्यामुळेच अस्थिर आहे आणि अस्थिर होणार नाही. शिवाजी महाराजांचे मावळे आणि त्यांच्या फौजमध्ये असलेले 700 पठाण होते. आज कोणी उठतं आणि सुटतं आणि बोलतं की कोणी मुस्लिम वगैरे काही नव्हतं, तर त्यांना सांगू इच्छितो की शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये 700 पठाण मावळे होते आणि त्यांच्यामध्ये शिवरायांच्या 700 पठाण फौजेमध्ये सभासद म्हणून बख्तीर मदारी, एक नीट ऐका अंधभक्तांनो, बख्तीर मदारी 2 नंबर तोपखाना प्रमुख इब्राहिम खान, 3 नंबर त्यांचे वकील शिवाजी महाराजांचे काजी हैदर, 4 नंबर त्यांचे आरमार प्रमुख दौलत खान, 5 नंबर नूर खान पायदळ प्रमुख आणि 6 नंबर सिद्दी हिलाल घोड्यांचे प्रमुख. अशी अनेक नावं आहेत. मी याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेला आहे. हा पण आज व्हिडिओ सांगतो की तेव्हाची लढाई ही हिंदुत्वाची किंवा धर्माची नव्हती, तर ती लढाई स्वराज्याची होती. त्या स्वराज्यामध्ये 18 पगड जाती, त्याच्यामध्ये 18 पगड जातीमध्ये मुस्लिमसुद्धा आले. इथे अनेक आक्रमणकारी आले. जसं छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यात आलं, त्यांना औरंगजेबाने मारलं, हे सत्य आहे. पण त्यांची ज्याप्रमाणे हत्या झाली, ती हत्या औरंगजेबाने केली का? हत्या औरंगजेबानेच केली, पण ते कोण पंडे पुजारी होते की ज्यांच्या सांगण्यावरून केली, हे त्या छावामध्ये दाखवण्यात आलेलं नाही. शिवाजी महाराजांना मारण्यात आलं आणि शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांना मारण्यात आलं, तर इथे पेशवाई का आली? इथे मुस्लिमांचं राज्य का परत बहरलं नाही? इथल्या जातीवर्ण व्यवस्थेने 4 वर्ण पाडणाऱ्या व त्यांच्या मागे स्वतःची डोके सभांमध्ये स्वतःच्या डोक्यांसमोर लोकांची डोके खराब करणे, क्षत्र वैश्य शूद्र कोण होते? शूद्र संपूर्ण जे जाती आहेत, तेली, माडी, कोळी, मराठा, यांना शूद्र म्हणण्यात यायचं. जरा इतिहास वाचा. आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्माजी फुले, गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तुकोबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शांततेत राहू द्या.